नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र के धुले जिले के साक्री तालुका के उम्भारे गांव में महिलाओं ने अवैध शराब के खिलाफ मोर्चा खोल दिया है। गांव में लगातार बढ़ती शराब बिक्री से नाराज महिलाओं ने आज ग्राम पंचायत तक पैदल मार्च निकालकर विरोध दर्ज कराया। महिलाओं का आरोप है कि पिछले 15 वर्षों से गांव में शराब पर प्रतिबंध था, लेकिन हाल ही के महीनों में गांव के अलग अलग हिस्सों में शराब की दुकानें दोबारा खुल गई हैं। इसके चलते युवा पीढ़ी नशे की लत में फंसती जा रही है और कई परिवार तबाही की कगार पर पहुंच चुके हैं। इस विरोध में तंता मुक्ति समिति की अध्यक्ष, सदस्य और महिला पुलिस पाटिल भी शामिल रहीं। इनका कहना है कि यदि प्रशासन ने कार्रवाई नहीं की तो वे सीधे साक्री पुलिस थाना जाकर पुलिस इंस्पेक्टर वाल्वी को ज्ञापन सौंपेंगे और आगे बड़े स्तर पर आंदोलन किया जाएगा। ग्रामीणों की साफ चेतावनी है कि शराबबंदी सिर्फ कागज पर नहीं, जमीनी स्तर पर दिखाई देनी चाहिए, वरना उनका ये विरोध आगे और भी उग्र होता जाएगा। दारूबंदी झालीच पाहिजे, कारण दारूबंदी आमचं घर उद्ध्वस्त, भांडण तणणे होत आहेत। दारूमुळे जास्त राम मंदिर जवळ सुद्धा, देवांजवळ सुद्धा दारू पितायत, दारू बसतायत, त्यांना काहीच वाटत नाही। म्हणून दारू ही बंदी शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे। नाही शासनाने कडक कारवाई केली, मी सर्व महिलांना, पुरुषांना पोलीस स्टेशनला तिथं आणून आम्ही उपोषण करू, किती दिवस करू, काय करू, किती संप करू, हे कोणाला बेमुदत करू। त्यांनी शासनाने लक्ष न दिलं या 2-3 दिवसात आम्ही तरी काहीतरी शासनाकडे, आणि ते दारू, कारण की ही लग्नात सुद्धा नको दारू पाहिजे। कोणत्याही लग्न म्हणजे ज्या लग्नात दारू दिसली त्यांनी शासनाने कडक कारवाई केली पाहिजे, त्यांना लगेच पोलीस गाडीने ठेवलंच पाहिजे। कारण की 7वी-8वीच्या मुलं सर्व बिघडतायत। तरुण पिढी तयार करा, ही तरुण पिढी खूप कामाला पण येत नाही, कारण की दारू शिवाय भानगडी होता, ते होता, आणि दारू बंदी केलीच पाहिजे। आणि दारू डिगाव उंबटी, डेगाव फाटापासून उंबटी फाट्यापर्यंत ही दारू कुठेच दिसली पाहिजे नाही, शेलबारीकडे पण दिसली पाहिजे नाही। या शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे, डोंगरावरती नाही, कारण की हायस्कूल शाळा आहे, शाळांच्या मागे पण दारू विकली जाते। ही शासनाने कडक नियोजन केलं पाहिजे। आम्ही काल साक्रीला निवेदन दिलेलं आहे, त्यांनी पोलीस स्टेशनने काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे लवकर। माझे नाव स्मृती सुभाष नांद्रे, मी साक्री तालुक्यातील उमरे गावाची पोलीस पाटील बोलते। उमरे गावात दारू एवढं प्रमाण वाढलेलं आहे की अगदी सर्व महिला त्रस्त झालेल्या आहेत त्या दारूमुळे। तर महिलांनी सर्वांनी मला सांगितलं, आम्ही सर्व महिला एकत्र जमलो, निवेदन घेतले आणि साक्री पोलीस स्टेशनला वळवी साहेबांना निवेदन दिलेले आहेत, आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू। जर कडक कारवाई नाही झाली तर सर्व महिला आम्ही जमून साक्री पोलीस स्टेशनला उपोषणाला बसणार आहेत। आणि या आमच्या गावात 15 वर्षापासून दारू ही बंद होती, पण काही या 4-5 वर्षापासून परत सुरू झालेली। आणि ती दारू अशी आहे की केमिकल दारू आहे, त्याच्यात किती आज तरुण पोरं, 5-6 पोरं वारलेले, तरी गाव सुधारायला तयार नाही, व्यसनाधीन झालेले आहेत। आणि काही असे माझ्या म्हणजे ज्या गल्लीत राहते ते माझे भाऊ आहेत, त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली। अक्षरशः त्यांच्या बाया आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडण, संसार उद्ध्वस्त होत आहे त्यांचा दोघांचा, तरी सुद्धा विचार करत नाही। आई-वडिलांचा विचार केला जात नाही ना, पोरांचा विचार केला जात नाही। त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी जमून हे पाऊल उचललेलं आहे, आणि शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी। माझ्या गावाच्या 4 किलोमीटर अंतरावर आम्हाला दारूबंदी ही पाहिजे। माझ्या गावातच नाही, पण गावाच्या 4 किलोमीटर अंतरावर प्रत्येक गावाच्या रस्त्याला कुठेही 4 किलोमीटर अंतरावर दारूबंदी ही पाहिजे, आणि सरकारने कडक कारवाई केली पाहिजे। कडक कारवाई म्हणजे नुसतं आम्हाला आश्वासन देऊन चालणार नाही। आम्ही काल जाऊन आलोय, आम्हाला फक्त आश्वासन दिलंय, पण आम्ही आजपर्यंत बघत होतो वाट, उद्या अजून 2 दिवस वाट बघू। जर समजा त्या 2 दिवसात कुठलीही कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू आणि पुढचं पाऊल उचलू।